मराठी व्याकरण उपघटक विरामचिन्हे. विरामचिन्हे वाक्याचा विराम दर्शवण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे म्हणतात. उदाहरणार्थ 1 पूर्णविराम, 2 स्वल्पविराम, 3 प्रश्नचिन्ह, 4 उद्गारवाचक चिन्ह, 5 अर्धविराम चिन्ह, 6 अपूर्णविराम चिन्ह, 7 अवतरण चिन्ह एकेरी व दुहेरी, 8 अपसरण चिन्ह, 9 संयोग चिन्ह, 10 काकपद किंवा हंसपद चिन्ह, 11 अवघ्र चिन्ह. विरामचिन्हांचा उपयोग उदाहरणासह लक्षात ठेवावे. 1 पूर्णविराम विधानार्थी किंवा आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी देतात. उदाहरणार्थ 1 भारत माझा देश आहे. 2 सर्वांनी खाली बसा. 2 स्वल्पविराम स्वल्पविरामाचे 4 उपयोग. 1 निळा, पिवळा, तांबडा हे मुख्य रंग आहेत. 2 झाडे लावा, झाडे वाढवा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा. 3 समीर कविता वाचन मोठ्याने कर. 4 श्याम म्हणाला माझी आई मला देवाहून श्रेष्ठ वाटते. 3 अपूर्णविराम तपशील माहिती देण्यासाठी. उदाहरणार्थ 3 ऋतू, 1 उन्हाळा, 2 पावसाळा, 3 हिवाळा. 4 अपसरण चिन्ह स्पष्टीकरण किंवा अर्थ किंवा खुलासा देताना वापरतात. उदाहरणार्थ विनासायास प्रयत्न न करता मिळेल ते यश कसले. 1 आज अचानक पाऊस आला या वाक्याच्या शेवटी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करता येत नाही. 1 पूर्णविराम, 2 प्रश्नचिन्ह, 3 उद्गारवाचक चिन्ह, 4 अर्धविराम. बरोबर उत्तर 2 प्रश्नचिन्ह. 2 खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्ह द्यावयाची राहिली आहेत. आजोबा आम्ही 5-6 जण बागेत फिरतो, स्वरा म्हणाली. बरोबर उत्तर 4. 3 खालील चिन्ह अर्धविराम कोणतं ते ओळखा. 1 प्रश्नार्थक, 2 उद्गारवाचक, 3 अपूर्णविराम, 4 अर्धविराम. बरोबर उत्तर 4 अर्धविराम. 4 संयोग चिन्हाचा योग्य उपयोग केलेला पर्याय ओळखा. 1 रामकथा, 2 तांबूस पिवळा, 3 शिक्षक मित्र, 4 संप मोर्चे. बरोबर उत्तर 2 तांबूस पिवळा. 5 वाक्यात 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात. 1 अपसरण चिन्ह, 2 संयोग चिन्ह, 3 अपूर्णविराम, 4 स्वल्पविराम. बरोबर उत्तर 2 संयोग चिन्ह. 6 संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात. 1 अर्धविराम, 2 स्वल्पविराम, 3 अपूर्णविराम, 4 उद्गार चिन्ह. बरोबर उत्तर 2 स्वल्पविराम. 7 बापरे केवढा मोठा साप. रिकाम्या जागासाठी योग्य विरामचिन्ह निवडा. 1 पूर्णविराम, 2 उद्गारवाचक चिन्ह, 3 अर्धविराम, 4 प्रश्नचिन्ह.
बरोबर उत्तर 2 उद्गारवाचक चिन्ह. 8 कंसातील विरामचिन्ह ओळखा. 1 पूर्णविराम, 2 स्वल्पविराम, 3 उद्गार चिन्ह, 4 अर्धविराम. बरोबर उत्तर 4 अर्धविराम. 9 हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते? 1 प्रश्नचिन्ह, 2 उद्गारवाचक चिन्ह, 3 संयोग चिन्ह, 4 अवतरण चिन्ह. बरोबर उत्तर 3 संयोग चिन्ह. 10 स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात. 1 अवतरण, 2 संयोग, 3 अपसारण, 4 स्वल्पविराम. बरोबर उत्तर 3 अपसारण. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनाच्या आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.